नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा एक पदार्थ, पण त्याच्यात कितीतरी आरोग्यदायी रहस्य दडलेली आहेत हे आपल्याला माहीत आहे का? हो, मी बोलतोय कच्च्या लसणाबद्दल. चला तर मग आज आपण आयुर्वेदातलं हे एक शक्तिशाली औषध कसं आहे हे जाणून घेऊया. आता थेट मुद्द्यावर येऊया. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे की फार पूर्वी म्हणजे अगदी प्राचीन काळात ग्रीसमधले जे खेळाडू होते ना, ते आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी लसणाचा वापर करायचे. हो, अगदी खरं आहे हे. म्हणजे विचार करा, हा फक्त जेवणाची चव वाढवणारा पदार्थ नाहीये. पण मग लसणाला इतकं महत्त्व का बरं मिळालं असेल याचंच उत्तर दडलंय त्याच्या इतिहासात. तेव्हापासूनच याला एक सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. खास करून आपल्या आयुर्वेदात तर लसणाला एक खूपच महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे तो फक्त एक मसाला नाहीये, तर रक्त शुद्ध करणारं आणि अनेक आरोग्य समस्यांवर मात करणारं एक प्रभावी औषध मानलं जातं. आणि म्हणूनच तो इतका खास आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया की कच्चा लसूण खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला नेमके काय काय फायदे होतात. चला एक एक करून जाणून घेऊया. सगळ्यात आधी हृदयाचं आरोग्य. खरं तर लसूण हृदयासाठी जणू एक पॉवर हाऊस आहे. संशोधनात तर असंही दिसून आलंय की नियमितपणे कच्चा लसूण खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. इतकंच नाही, काही वेळेला तर याचा प्रभाव रक्तदाबाच्या औषधांसारखाच असतो. शिवाय हे आपल्या शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि रक्तवाहिन्या कडक होण्यापासून वाचवतं. आणि या सगळ्याचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. कारण लसूण आपलं रक्त पातळ ठेवतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतो. म्हणजे एक प्रकारे आपल्या हृदयाला सुरक्षा कवच देण्याचं काम करतो. आता बघूया की लसूण आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी कसा लढतो. बघा, लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म भरपूर असतात. यामुळे होतं काय की आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी मजबूत होते. मग सर्दी खोकलासारखे जे सामान्य आजार आहेत ते दूर राहतात. एवढंच नाही, काही अभ्यासांनुसार तर फुफ्फुस, प्रोस्टेट आणि कोलन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना रोखण्यातही याची मदत होऊ शकते. पण थांबा, फायदे अजून संपलेले नाहीत. लसणाचे आणखीही उपयोग आहेत. मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतो, मेटाबॉलिझम वाढून वजन कमी करायला मदत करतो, आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारतो आणि संधिवातासारख्या त्रासात शरीरावरची सूज कमी करण्यासाठी सुद्धा हा खूप उपयुक्त आहे. बघा किती फायदे आहेत. आता प्रश्न पडतो की हे सगळे फायदे येतात कुठून? तर उत्तर आहे त्याच्या पौष्टिक घटकांमध्ये. विचार करा, या एका छोट्याशा पाकळीत काय काय आहे? व्हिटॅमिन ए, B6, सी, सेलेनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक सारखी महत्वाची खनिजं. आणि एवढंच नाही तर सल्फ्युरिक ॲसिड, प्रोटीन आणि फायबर सुद्धा. म्हणूनच तर तो एवढा गुणकारी आहे. आता आपण एका अशा फायद्याबद्दल बोलूया ज्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही, आणि तो फायदा म्हणजे आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी. लसणामध्ये कॅल्शियम असतं, ज्यामुळे आपले दात मजबूत होतात आणि त्यातले जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत ना, ते दातदुखी कमी करतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ दातांच्या समस्येवर रोज सकाळी एक कच्ची लसूण पाकळी चावून खाण्याचा सल्ला देतात. इतकंच नाही तर ते इस्ट्रोजेन हॉर्मोनवर काम करून हाडांचं संरक्षण करायलाही मदत करतं. ठीक आहे, फायदे तर आपण भरपूर ऐकले, पण सगळ्यात जास्त फायदा मिळवण्यासाठी तो खायचा कसा, त्याची योग्य पद्धत काय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे प्रमाण. तज्ज्ञांच्या मते रोज सकाळी फक्त 2 ते 3 बस इतक्याच कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाणं पुरेसं आहे. यापेक्षा जास्त नको. आणि सर्वोत्तम परिणामांसाठी काय करायचं? तर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 2-3 कच्च्या लसणाच्या पाकळ्या खायच्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या चांगल्या चावून किंवा खाण्यापूर्वी थोड्या ठेचून खा. असं केल्याने त्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत ना, ते शरीराला व्यवस्थित मिळतात आणि मेटाबॉलिझम सुद्धा सुधारतो. आणि जर तुम्हाला तसं खायला जमत नसेल तर एक दुसरा सोपा उपाय आहे. रात्री 2 पाकळ्या पाण्यात भिजावून ठेवा आणि सकाळी त्या खा. पण थांबा, लसूण खायला सुरुवात करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं आणि थोडी सावधगिरी बाळगणं खूप खूप गरजेचं आहे. चला आता त्याबद्दल बोलूया. सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. रक्त पातळ करण्याची औषधं सुरू आहेत का? जर याचं उत्तर हो असेल तर मग खूप काळजी घेण्याची गरज आहे. आता काही गोष्टी नीट लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे कच्चा लसूण खाल्ल्याने तोंडाला वास येऊ शकतो. काही लोकांना पोटदुखी किंवा ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो. आणि हो, जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्त पातळ होऊ शकतं. म्हणूनच जे लोक आधीपासूनच रक्त पातळ करण्याची औषधं घेत आहेत त्यांनी तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय कच्चा लसूण अजिबात खाऊ नये. आणि एक शेवटची गोष्ट, लसूण उष्ण असतो, त्यामुळे उन्हाळ्यात तो जास्त खाणं टाळा.
तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच पडतो नाही का, की ही एक साधीसुधी दिसणारी लसणाची पाकळी खरंच निसर्गाने दिलेलं एक असं शक्तिशाली औषध आहे का, ज्याकडे आपण आजपर्यंत दुर्लक्ष करत आलो आहोत? यावर विचार करायला हरकत नाही.